विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण IIT फाउंडेशनचं जे मॅथमॅटिक्स घेतो आहे त्यामध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. एक छोटे छोटे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असतात, त्याचं ऍडिशन्स असते, मल्टिप्लिकेशन्स असते, सबट्रॅक्शन्स असते आणि हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन्स या अल्जेब्रिक इक्वेशनचं फार काही असं व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा ड्रॉबॅक्स आहे. म्हणून आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन सॉल्व्ह करणार आहोत आणि हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन सिंपल मेथडनी कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. कारण काय असतं, ही कुठलीही अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, जेवढं मोठं प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमच्या मधामध्ये याचं फार मोठं अप्लिकेशन्स आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करताच आले पाहिजेत. म्हणून आपण आज त्याची प्रोसेस घेत आहे, हाऊ टू सॉल्व्ह अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन कशा प्रकारे सॉल्व्ह करायची. आणि पुन्हा एकदा सांगतो मी, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं आपल्याला ऍडिशन्स घ्यायचं, सबट्रॅक्शन्स घ्यायचं, मल्टिप्लिकेशन्स घ्यायचं आहे आणि डिव्हायडेशन्स घ्यायचं आहे. तर आज आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन्स या तीन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स वरच सोल्युशन्स घेणार आहे. म्हणजे ते कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ते बघायचं आपल्याला. बघा इथं दिलेलं आहे, सिम्प्लिफाय ईच ऑफ द फॉलोइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन आफ्टर परफॉर्मिंग द नेसेसरी ऑपरेशन्स. काही ऑपरेशन्स तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये वापरायचे आहेत आणि हे मॅथमॅटिक्स मधले ऑपरेशन परफॉर्म्स करून हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. बघा आता इथं जर बघितलं तर फर्स्ट त्याने असं म्हटलंय, ए प्लस बी प्लस ए प्लस बी प्लस ए प्लस बी. याचं आपल्याला या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं ऍडिशन करायचं. इथं ए प्लस बी दिलेलं आहे, प्लस ए प्लस बी प्लस ए प्लस बी. बघा आता याला आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे ते. फर्स्ट ब्रॅकेट a plus b, so write here a plus b प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये सुद्धा इथं a प्लस b त्यांनी दिलेला आहे. सो इन द सेकंड ब्रॅकेट हियर a प्लस b प्लस इन द थर्ड ब्रॅकेट again here a plus b. And here we solve this algebraic expression. Means here we add the a plus b plus a plus b plus a plus b. So we add this. So in solution, बघा इथे सोल्युशन्स घेऊ आपण. सोल्युशन्स मध्ये काय करायचंय, याच्या लाईक टर्म्स ज्या आहेत त्या एका ब्रॅकेट मध्ये आपण कलेक्ट करणार आहे. बघा मग आता काय करायचंय आपल्याला. फर्स्ट ब्रॅकेट घ्यायचंय. या फर्स्ट ब्रॅकेट मध्ये इथं ज्या लाईक टर्म्स आहेत त्या आपल्याला कलेक्ट करायचे. बघा इथं तुम्हाला ए दिसेल, ए प्लस ए प्लस ए. सो राईट हियर ए प्लस ए प्लस ए प्लस इन द सेकंड ब्रॅकेट we collect here b plus b plus b. So write b plus b plus b is equals to then we add this a plus a plus a plus a 2a 2a plus a 3a. So right here 3a plus here b plus b 2b 2b plus b. So right here 3b. So in this way we solve the algebraic expression a plus b plus a plus b plus a plus b. This is the first algebraic expression. We solve this algebraic expression by using the necessary operations. Next, we solve here. Next expression is given here, minus 8a
plus 9a minus 15a plus 4a. Second number, we solve second number. And problem number second is minus 8a. Here minus 8a. Then next here it is given that plus 9a minus 15a plus 9a minus 15a minus here 15a plus 4a plus 4a. Here minus 15a, write in bracket, plus sign. Then we solve this algebraic expression. And here the algebraic expression is minus 8a plus 9a plus minus 15a plus 4a. So first we write here in the solution, we solve this algebraic expression. So minus 8a as it is plus 9a as it is. Then here positive into negative. तर विद्यार्थ्याला माहित असायला पाहिजे पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह याचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते निगेटिव्ह येते. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह सो वी गेट हियर निगेटिव्ह 15a plus here 4a plus here 4a is equals to first we add here the positive term 9a plus 4a 9a plus 4a, so we write here 13a 9a plus 4a, so we get here 13a, then minus 8a minus 15a minus 8a minus 15a, so we get here minus 23a is equals to 13a minus 23a. बघा 13a ही छोटी फिगर आहे, लहान फिगर आहे, मायनस 23a ही मोठी फिगर आहे. अशा प्रकारे मॅथमॅटिक्स मध्ये एक रूल आहे, मोठ्या फिगर मधनं छोटी फिगर सबट्रॅक्ट करायची आणि मोठ्या फिगरचं तिथं चिन्ह द्यायला पाहिजे आपण. सो इथं मोठी फिगर आहे 23, याचं साइन इथं मायनस देऊ आपण. 23 minus 13. So we get here 10a. And this is the required answer of the expression, that is minus 8a plus 9a plus minus 15a plus 4a. In this way, we solve this algebraic expression. Third number, next we solve third algebraic expression. And here the third algebraic expression is given 20a minus 5b plus 6a plus 6b. 20a minus 5b plus 6a plus 6b. So we write here 20a minus 5b plus, in the next bracket, see here in the next bracket it is given that 6a plus 6b, so we write here 6a plus 6b. Then we solve this solution. So here we add 20a minus 5b plus 6a plus 6b is equals to 20a minus 5b plus 6a plus 6b is equals to
Then we collect here the like terms in one bracket. Here the like term, that is 20a plus 6a. 20a. This is 20a plus 6a. Collect in one bracket, plus in another bracket minus 5b plus 6b. Minus 5b plus 6b is equals to is equals to 20a plus 6a. So right here 26a. Then minus 5b plus 6b. 6b minus 5b. So we get here b. This is the required solutions of the algebraic expression 20a minus 5b plus 6a plus 6b. Fourth number. Next we solve the second algebraic expression. All these algebraic expressions are important. Next, that is the next algebraic expression is x square minus 5 plus x minus 3 plus x square. In the first bracket, x square minus 5 plus in the second bracket, see here in the second bracket, x minus 3 plus x square. X minus 3 plus x square. Then we solve here the algebraic expression. An algebraic expression is in the first bracket x square minus 5 plus x minus 3 plus x square. So first we write here x square minus 5, x square minus 5 plus x minus 3 plus x square. Then we collect here the term of x square in one bracket. So here this x square, so right here x square plus again here x square, then we write here the term of x, that is plus x, then minus 5 minus 3. So right here but bracket, that is plus minus 5 minus 3. Minus 5 minus 3 is equals to this x square plus x square. So we write here 2x square plus x as it is. Then here from this negative sign take common. Negative sign take common. Then in bracket, we write here 5 plus 3 because here negative sign take common is equals to 2x square plus x minus 5 plus 3, that is 8. And this is the required solutions of the algebraic expression, that is x square minus 5 plus x minus 3 plus x square. छोटे छोटे विद्यार्थी मित्रांनो एक्सप्रेशन्स आहेत, परंतु हे जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, मोठमोठे प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला 11-12 मध्ये मॅथ्स मध्ये सॉल्व्ह करायचे असतात, त्यावेळेस या एक्सप्रेशनचा आपल्याला तिथं यूज होतो. हे एक्सप्रेशन जर आपल्याला सॉल्व्ह व्यवस्थित करता नाही आले तर आपल्याला मेथड माहित असून सुद्धा पूर्ण प्रॉब्लेम आपलं चुकू शकते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपण हे एक्सप्रेशन्स हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे आणि म्हणूनच याला जे काही क्लासेस असतात IIT फाउंडेशन्स वगैरे त्यांनी नाव दिलेलं असते, IITचं बेसिक मॅथमॅटिक्स असे वेगवेगळ्या प्रकारचे नाव दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही आहे. हे छोटे छोटे ज्या काही गोष्टी असतात मॅथमॅटिक्स मध्ये
ज्या मूलभूत क्रिया आपण असं म्हणतो मॅथमॅटिक्स मधल्या, त्या विद्यार्थ्याला व्यवस्थित सॉल्व्ह करता आल्या तर त्याला मॅथमॅटिक्स चांगल्या प्रकारे येते. म्हणून आपल्याला काही उन्हाळ्यामध्ये आहे तर घरीच आहे आपण हे व्हिडिओ जर आपण बघितले आणि अशा प्रकारे आपण जर इक्वेशन सॉल्व्ह करायचे प्रयत्न केले तर तुम्हाला काही कुठल्या क्लासला जायचं काम पडत नाही ना, काहीच नाही. आपण घरीच सर्व काही सॉल्व्ह करू शकतो, एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला. कुठलं आपल्याला नक्की एखादं एक्सप्रेशन्स आपण याच्यामधलं सॉल्व्ह करून बघूया. आपण इथं भरपूर एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. कुठलं एक्सप्रेशन्स आपल्याला इथं यांनी दिलेलं आहे. मी आता हे एक्सप्रेशन्स घेतो, बाकी तुम्हाला हे सॉल्व्ह करता येतील. 2a - 2b -3 - a + 2b. We solve this algebraic expression. 2 in bracket a minus 2b. So we write here 2 in bracket a minus 2b. Next here 2 in bracket a minus 2b. 2 in bracket a minus 2b minus 3 in bracket minus a plus 2b minus 3 in bracket a minus 2b. I solve this algebraic equation here. So right here the solutions of this algebraic expression is equals to, first we multiply this 2 to each term in this bracket. म्हणजे अगोदर तुम्हाला या 2 ने काय करायचंय, या ब्रॅकेट मधल्या, ज्याला इंग्लिश मीडियम मराठी मीडियम वाले कंस असं म्हणतात, त्याच्या आतमधल्या प्रत्येक पदाला मल्टिप्लाय करायचं. आणि इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतील तर मल्टिप्लाय 2 टू ईच टर्म इन दिस ब्रॅकेट. सो 2 into a, right here 2a, then 2 into minus 2b, so positive into negative, so write negative, then 2 into 2, 4b as it is. Here minus 3 into a minus 3a. Then here negative into negative, so right here positive. 3 into 2, 6b. So right here 6b. In this way, first we multiply here 2 to each term in this bracket. Then we multiply this minus 3 to each term in this bracket. 2 into a, 2a, 2 into minus 2b. So minus 4b, minus 3 into a, minus 3a, negative into negative, positive 3 into 2. So 6b is equals to. Then we collect the like terms in one bracket. Here we collect the like term, that is 2a minus 3a. 2a minus here 3a. We collect in one bracket. In the second bracket, here minus 4b plus 6b. Minus 4b plus 6b is equals to 2a minus 3a. आता याच्यामध्ये जी मोठी फिगर आहे ती 3 आहे आणि छोटी फिगर 2 आहे, तर मोठ्या फिगरची साईन द्यायची आपण मायनस आणि 3 मायनस 2a करायचं, इथे राहणार आहे ए. Then minus 4b plus 6b. So 6b minus 4b. So we write here plus 2b. So in this way, we solve this expression. Very simple. एकदम साधे साधे एक्सप्रेशन्स असतात. थोडीशी आपण घरी याची जर प्रॅक्टिस केली तर घरच्या घरी चांगलंच मॅथमॅटिक्स आपल्याची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल आणि आपल्याला मॅथ्स मध्ये भविष्यात कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. पुढचं आपण एखादं हे घेऊ. आता हे एक्सप्रेशन आहे 2x³ - 2x² - 2. याला आपण सॉल्व्ह करू. 2x³ - 2x² - 2. So right here 2x³ minus 2x² minus 2.
This is the first bracket. See here the first bracket 2x cube minus 2x square minus 2 minus, so right here minus sign minus in bracket next bracket, and here next bracket is given, next bracket 2x cube minus 2x minus 1, 2x cube minus 2x minus 1. Again here it is given that next bracket is again here given that minus 2x cube minus x square minus x plus 1 minus here 2x cube minus x square minus x plus 1 minus in bracket 2x cube minus 2x square minus x plus 1. And then based on here this algebraic equations. So here right here the solution of the algebraic equation. First we write here the given algebraic equation 2x cube minus 2x square minus 2. Write this here. Then here multiply by this negative sign to each term in this bracket. Negative into positive. Negative minus 2x cube minus 2x cube. Then here negative into negative positive. So plus 2x. Again here negative into negative positive. So right plus 1 minus 2x cube. Sorry here 2x cube. Minus 2x cube. Then here this negative into negative positive, so plus 2x square. Negative into negative positives plus x. Then negative into positives, negatives right here minus 1. Then we collect here the like terms in bracket. See here 2x cube minus 2x cube minus 2x cube. So we write here 2x cube minus 2x cube minus 2x cube. Write the terms of, that is the like terms of power 3 in one bracket. Plus, in the next bracket, we collect the terms of x square, that is minus 2x square minus 2x square. Next, here plus 2x square plus 2x square minus 2x square plus 2x square plus in the next bracket we collect the term of x 2x plus x. So right here 2x plus x 2x plus x plus in the last bracket minus 2 plus 1 minus 1. So plus 1 minus 1 get cancelled. So right here minus 2. That is the constant term is equals to this 2x cube minus 2x cube get cancelled. So minus 2x cube minus 2x cube. Then here minus 2x square plus 2x square get cancelled. So 2x plus x 3x. So plus 3x. Then here positive into negative.
negative, so right here minus 2. In this way, by solve the algebraic expression. आणि याचा आपल्याला मित्र जो यूज होतोय तो जे काही आपण पुढे जाऊन JEE ची परीक्षा द्याल, CET ची परीक्षा देतो आपण, त्याच्यानंतर तुम्हाला आणखी वेगवेगळ्या काही इंजिनिअरिंगच्या काही परीक्षा द्यायच्या आहेत. अशा वेळेस या एक्सप्रेशनचे सोल्युशन्स आपल्याला बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांचा तो वीक पॉइंट्स आहे आणि त्यामुळे मग त्यांना काय होतं माहितीये का ते मॅथमॅटिक्स थोडस किचकट वाटतं. तर फार काही असं किचकट विषय नाही आहे, सिंपल आहे. थोडीशी आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग आता एक मल्टिप्लिकेशन घेतोय मी याच्यामध्ये 4x - 3y 2x + 5y 4x - 3y 2x + 5y. In the first bracket here 4x - 3y into second bracket 4x - 3y, second bracket 2x + 5y 2x + 5y. बघा हा तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा वीक पॉइंट आहे. दोन ब्रॅकेट कसे सॉल्व्ह करायचे ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जमत नाहीये, त्यांच्या बऱ्याचशा मिस्टेक होतात. त्यामुळे थोडस हे समजून घ्या. अगोदर फर्स्ट ब्रॅकेट मधली फर्स्ट टर्म लिहायची ती आहे 4x, मग ही तर 4x घेतली मी. मल्टिप्लाइड बाय याला करायचं आपण सेकंड ब्रॅकेट आहे 2x + 5y. सो राईट हिअर 2x + 5y. त्यानंतर पुढे फर्स्ट ब्रॅकेट मधली सेकंड टर्म्स घ्यायची आपल्याला विथ साइन -3y. विथ साइन घ्यायची आहे, मराठीमध्ये आपण त्याला चिन्हासहित असं म्हणतोय. इंटू सेकंड ब्रॅकेट लिहायचं आहे 2x + 5y 2x + 5y. Then we solve this is equals to, we solve this again 4x multiply by each term in this bracket. So first we multiply the coefficient 4 into 2. So I write here 8. Then this x into x square. Then 4 into 5. So plus 20. X into y. Xy. Minus 3 into 2. So at -6. X into y. So right here xy. -3 into 5. -15. Y into y. So right here y square. This way we solve here the bracket is equals to. Then here 8x square. 8x square as it is. 20xy minus 6xy. Like terms. So we subtract 20 minus 6. बघा कोइफिशियंट सबट्रॅक्शन करायचं आहे, व्हेरिएबल नाही आपल्याला घेता, व्हेरिएबल रच ठेवायचं आहे x into 1. सो 20 minus 6 plus 14 plus 14xy. Then minus here 15y square. And this is the solutions of this bracket with all these expressions here. नेक्स्ट अजून बघू आपण एखादं प्रॉब्लेम याच्यामधलं आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आणि लास्ट प्रॉब्लेम घेतोय मी. इन वन ब्रॅकेट x³ + 3x² - 2 x³ + 3x² - 2 x³ + 3x² - 2. In the next bracket x³ minus x³ + 3x² - 2 x³ + 3x² - 2. Next bracket here x² + x - 3 x² x²
plus x minus 3. And then here we multiply this to bracket. So right here solution. First we write here the first term in the first bracket, that is x cube. So we write here x cube into the second bracket, this is the second bracket, we write here second bracket, then plus 3x square plus 3x square into second bracket, so right here second bracket, minus 2 into second bracket. That is here first term in the first bracket into second bracket, second term in the second bracket, first bracket into second bracket, then here third term, that is minus 2 into second bracket, is equals to x cube into x square. Use here indices rule, a to the power m into a to the power n, a to the power m plus n. And इसका बेस अगर इक्वल है तो पावर का एडिशन करने का आपको, सो x लिखने का है, पावर का एडिशन 3 plus 2, सो राइट हियर 5, ये 5 लिख दिया। उसके बाद में x क्यूब into x, so plus x to the power 3 plus 1, so right here 4, minus here 3, this x cube into minus 3, minus 3 x cube minus 3 x cube। उसके बाद में यहाँ पे मल्टीप्लाई करने का आपको, यहाँ पे प्लस साइन है, 3 as it is, that is the coefficient, then x square into x square, x to the power 4 आ जाएगा। उसके बाद में 3x square into x, so plus 3 as it is, x square into x, x to the power, power का एडिशन 3 हो जाएगा यहाँ पे, 3 into minus 3 minus 9 into x square as it is। उसके बाद में ये माइनस 2 से मल्टीप्लाई करने का है, माइनस 2, ये आ जाएगा यहाँ पे एक्स स्क्वायर, उसके बाद में माइनस 2 इंटू एक्स, माइनस 2x, और लास्ट में माइनस 2 इंटू माइनस 3, नेगेटिव नेगेटिव पॉजिटिव, सो राइट हियर 6, सिंप्लीफिकेशंस इज इक्वल्स टू, उसके बाद में आपको जो भी लाइक टर्म्स है उसका एडिशन करने का है, सो x to the power 5 as it is, x to the power 5 as it is, plus यहाँ पे x to the power 4 है, यहाँ पे 3x to the power 4 है, अगर इसका आपने एडिशन कर दिया तो 3 plus 1 4 हो जाएगा, 4x to the power, ये 4 आ गया यहाँ पे। उसके बाद में माइनस 3x क्यूब प्लस 3x क्यूब गेट कैंसिल, ये कैंसिल हो जाता है। फिर स्क्वायर की टर्म माइनस 9x स्क्वायर माइनस 2x स्क्वायर, so right here minus 11x square, then here they solve the constant term, यहाँ पे constant term है, जैसा ये x स्क्वायर की टर्म है, इसके बाद में x की टर्म, और x की टर्म है यहाँ पे माइनस 2x, so right here minus 2x minus 2x, then we write here the constant term plus 6. So in this way, by solve this bracket, and this is the simple algebraic expression. By solve today the simple algebraic expression. तर विद्यार्थी मित्रांनो, मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं सोल्युशन्स आहे ते आवडलं असेल, कारण आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा ऍडिशन्स बघितलंय, सबट्रॅक्शन्स बघितलंय, आणि त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा आपण घेतलेलं आहे, आणि जे काही आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ना त्याच्यामध्ये याचा फार मोठा यूज आहे बघा, कारण हे चांगले चांगले विद्यार्थ्यांचे हे ड्रॉबॅक्स आहेत, त्यांना हे कळतच नाही कसं सॉल्व्ह करायचं, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह होते, हे जे आपल्याला मल्टिप्लिकेशन्स मध्ये ह्या मूलभूत क्रिया आहेत ना ह्या समजायला पाहिजे, तरच आपल्याला हे मॅथमॅटिक्स येते, अन्यथा हा सब्जेक्ट फार क्लिष्ट आहे, मग तुम्ही कितीही
फाउंडेशनचे क्लास लावा, कुठेही तुम्ही जा. आज 40-40, 50-50 हजार रुपये आपण गमावतो, पण आउटपुट जर पाहिलं विद्यार्थ्यांचं तर शून्य आहे. कारण पालकांनाही असं वाटते की आपलं बाल्य कुठेतरी चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला गेला पाहिजे, त्याचं फ्युचर चांगलं बनलं पाहिजे. त्यांची भूमिका चांगली आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांचं वय लक्षात घेता तिथं काय शिकवलं जाते ह्या जर आपण गोष्टी व्यवस्थित लक्षात घेतल्या तर मग आपली फसगत होणार नाही. आणि तसं जर बघितलं तर हे मित्र फार सिंपल आहे. असे जर आपण काही युट्यूबवरचे व्हिडिओ बघितले यांच्या फाउंडेशनचे, तर आपल्याला काही कुठं जायचीच गरज नाही. जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला जरूर आपण लाईक करा. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. तोपर्यंत मी आता इथं थांबतोय मित्र.